सहकार चळवळ वाचवण्यासाठी कटू निर्णयांची गरज. राज्यात कोरडवाहू शेती अभियान राबवण्यात येणार. पुणे जिल्ह्यात होणार 46 साखळी बंधारे आणि खरीप हंगामासाठी हमीभाव वाढवण्याची मागणी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. मुख्यमंत्री सहकार चळवळ वाचवण्यासाठी आगामी काळात कटू निर्णय घ्यावे लागतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच पुण्यात केलं. काही जणांनी सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे सहकारी कारखान्यांची विक्री होऊन ते खासगी होत आहेत. पुढील वर्षी सहकारी कारखान्यांपेक्षा खासगी कारखाने वाढतील असा अहवाल सहकार मंत्रालयानं दिलाय. त्यामुळे सहकार चळवळ वाचवण्यासाठी कारखाने विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा अंकुश आणि सहकार मंत्रालयाच्या नियमांमुळे सहकार क्षेत्र पुन्हा भक्कम पायावर उभं राहिलं पाहिजे. वायदे बाजारावर फूड मार्केटिंग कमिशन म्हणजेच FMCचं नियंत्रण आहे. त्यामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 5,600 कोटींचा घोटाळा झाला. वायदे बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी FMCला बळकटी देण्याची गरज आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातली जिरायती शेती शाश्वत करण्यासाठी नव्या स्वरूपातल्या कोरडवाहू शेती अभियान या योजनेला राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली. या अभियानांतर्गत येत्या 5 वर्षात जिरायती शेतीच्या विकासासाठी 20,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या अभियानाचं मुख्यालय औरंगाबाद इथे असेल. राज्यात एकूण लागवडीखाली असलेल्या 225 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 80% क्षेत्र जिरायती आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे या पिकांच्या उत्पादकतेत सतत चढउतार होत असल्यानं जिरायती शेतकऱ्यांच्या उपजीविकेला अजूनही स्थैर्य आलेलं नाही. त्यामुळे हे अभियान राबवण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी यापुढे 50% ऐवजी 75% अनुदान देणारी नवीन योजना देखील मंजूर करण्यात आली आहे. तसंच सन 2012-2013च्या रब्बी हंगामासाठी केंद्र शासनाकडून मिळालेला सुमारे 650 कोटी रुपयांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दरानं रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या यावर्षी 23 गावात साखळी बंधाऱ्यांचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. त्यात सुमारे 46 बंधारे बांधण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी बांधलेल्या साखळी बंधाऱ्यांमुळे यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या खंडादरम्यानही पिकांना पाणी देता आलं. गेल्या वर्षीच्या दुष्काळात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासल्यामुळे शासनानं साखळी बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. त्या बंधाऱ्यांचा लाभ शेतकऱ्यांना झाल्यामुळे यंदा पुन्हा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या टप्प्यात बारामती, आंबेगाव, खेड, शिरूर आणि इंदापूर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 20 गावात 80 बंधारे बांधले होते. त्यासाठी टंचाईग्रस्त पुरंदर तालुक्याची निवड करून सुमारे 9,35,00,000 रुपयांची कामं पूर्ण करण्यात आली आहेत. तिसऱ्या टप्प्यात बारामती, जुन्नर, दौंड, शिरूर आणि इंदापूर तालुक्यात सुमारे 63 बंधारे बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 8 कोटी रुपयांची तरतूद होणं अपेक्षित आहे. येत्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमतीत उत्पादन खर्चावर आधारित वाढ करण्याची मागणी देशातल्या शेतकरी प्रतिनिधींनी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे केली आहे. सर्व राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आगामी खरीप हंगामातल्या पिकांचे हमीभाव ठरवण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात सर्वच राज्यातल्या शेतकरी प्रतिनिधींनी उत्पादन खर्चात झालेल्या वाढीसंदर्भात आग्रहानं मतं मांडली. वाढत्या महागाईमुळे सर्वच पिकांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. शेतमाल खरेदी धोरणाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. या बैठकीत हमीभावासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चाही झाली. वाटाणा या पिकामध्ये भुरी आणि त्याबरोबरच तांबेरा या रोगांचा धोका आहे. यासाठी पाण्यात मिसळणारे 80% गंधक 2 ग्रॅम आणि प्रोपेकिर्नेझोल 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून 12 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारावे. सुरू ऊसाची लागवड 15 फेब्रुवारीच्या आत करावी. लागवडीसाठी ऊस बेणे 10 ते 11 महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि शुद्ध वापरावे. लागवडीसाठी को 419, को M 7125, को 86-032, को 94-012, को M 0265 या वाणांचा वापर करावा. ऊस बेणे लागणीपूर्वी 100 लिटर पाणी अधिक 300 मिलीलिटर मेलेथिओन अधिक 100 ग्रॅम 22 10 मिनिटासाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जीवाणूची बीज प्रक्रिया करावी. आता पाहूया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे.
बोरं कमाल 2,000 रुपये किमान 1,500 रुपये, चिकू कमाल 2,000 रुपये किमान 1,500 रुपये, केळी कमाल 1,700 रुपये किमान 1,500 रुपये, मोसंबी कमाल 6,500 रुपये किमान 5,000 रुपये, सफरचंद कमाल 9,000 रुपये किमान 7,000 रुपये, आले कमाल 7,000 रुपये किमान 5,000 रुपये, बटाटा कमाल 2,000 रुपये किमान 1,500 रुपये, कांदा कमाल 1,200 रुपये किमान 700 रुपये, भेंडी कमाल 2,500 रुपये किमान 2,000 रुपये, फ्लॉवर कमाल 500 रुपये किमान 400 रुपये, टोमॅटो कमाल 600 रुपये किमान 400 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. कोकणात हवामान मुख्यतः कोरडं राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातलं हवामानही कोरडं राहील. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 16 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1,000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक, याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. गाईला प्रदक्षिणा घातली तर साऱ्या जगाला प्रदक्षिणा घातल्यासारखं असतं असं मानलं जातं. वेदांनीही गाईला जगज्जननीचं स्थान दिलंय. आपण सामान्य माणसंही गाईमध्ये देवदेवतांचा निवास आहे असं मानतो. खरंच गायींचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. गाय ही आपली पोषणकर्ती आहे. कोल्हापूरमधल्या श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या कण्हेरी मठात
विविध जातींच्या देशी गायींचं संवर्धन केलं जातं. समाजात आपण पाहायला गेलो तर जल, जंगल, जमीन, जनावरं या सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गायींची गरज आहे. गाय ती सगळ्यांची पालनपोषण करते. एक म्हणजे ती या पर्यावरणाचे संतुलन राखण्यात तिचा पात्र खूप मोठा आहे. तिचं गोमय असेल, गोमूत्र असेल किंवा तिचं इतर पदार्थ असतील, दूध, दही, तूप, ताक या सर्व गोष्टी. तसं पाहायला गेला तर मानवी आरोग्य सांभाळण्यात तिचं पात्र इतकं महत्त्वाचं आहे. आईचं आणि गाईचं दोन्हींचे दूध जर आपण लॅबॉरेटरीमध्ये टेस्ट केला तर दोन्ही समान अंश दिसून येतील. आईच्या दुधात ज्या ज्या घटक आहेत त्या सर्वही या गाईच्या दुधात आहेत, म्हणून ही आई मानले गेलेली आहे. गाईच्या ओशिंड्यावर सूर्यकेतू नावाची एक नाडी आहे जी कॉस्मिक एनर्जी ॲब्झॉर्ब करते, म्हणजे शोषून घेते. आणखीन त्याचा रूपांतर सुवर्णक्षारामध्ये करते, म्हणजे सोन्याची कण तयार करते बॉडीमध्ये. आणि ते सुवर्णक्षार जमिनीतले असो, मानवीय प्रकृतीतले असो, टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करत असते. जे विषाणू द्रव्य आहे शरीरातली किंवा जमिनीतलं, ते बाहेर काढण्याचे काम करते. गाईचं दूध हे पूर्ण आहार मानलं जातं. देशी गाईच्या दुधातील घटक आजारांना प्रतिबंध करतात. म्हणूनच लहान मुलांनी गाईचं दूधच प्यावं असा आग्रह केला जातो. A2 नावाचा जो प्रॉपर्टी आहे, जगातील कुठल्याही गायींच्या अंगात ते दिसत नाही. केवळ भारतीय गोवंशामध्ये A2 नावाचा एक प्रॉपर्टी दिसतो, जे जवळजवळ शेकडो आजारांना प्रतिबंधित करू शकतं. याची संशोधन इंडियन डेअरी रिसर्च सेंटरने पण केलेले आहे आणि अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी पण केलेले आहे. आणि हे फक्त आपल्या देशी गायींच्या दुधामध्ये आढळते. A2 या नावाने दूध मार्केटमध्ये उतरवलं तर देशी गाईला दुसरा पर्याय असू शकत नाही. लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही सहजरित्या पचणारा आणि कोणाच्याही मांसपेशीला कमीत कमी अवधीत, आपल्याला माहिती असेल की गाईचं तूप 2 ते 4 मिनिटाच्या आत रक्तपेशींना जाऊन भिडते किंवा पेशींना पोचते, की ॲलोपॅथी जे जितकं लवकर लागू होतात त्यापेक्षाही लवकर कुठल्याही औषधाला घेऊन आपल्या मांसपेशींना पोचवण्याचे काम देशी गाईचे तूप करत असते. कुठल्याही जीवसाखळीतल्या एक जीवकडी तुटले तर पूर्ण साखळीच डिस्टर्ब होते. तसं देशी गोवंश जर नष्ट झाला तर या देशाचा भरून न निघणारी हानी झाल्याशिवाय राहत नाही. गाईच्या दुधाबरोबरच गोमूत्र आणि शेण अतिशय उपयुक्त असतं. गोमूत्रापासून औषध तयार केलं जातं. शेणापासूनही शेणखत तयार होतं. गोबर गॅसही तयार होतो. गोमूत्रापासून जवळजवळ आपण 25 ते 45 प्रकारची औषधं बनवतो आहोत. 1 लिटर गोमूत्र अर्क बनवण्यासाठी जवळजवळ 2 लिटरच्या आसपास गोमूत्र लागते. आणि ती गोमूत्र आज मार्केटमध्ये 200 ते 250 गोमूत्र अर्क 250 रुपये लिटर विकली जाते. म्हणजे ही गाय जर दूध नाही दिली तरीसुद्धा देणाऱ्या गोमूत्रावरच या गाय जगू शकतात. आणि गोमूत्र अर्कामध्ये वेगवेगळी औषधं जर घातली गेली, वनौषधी, तर त्याच्यापासून अनेक प्रकारची औषधी तयार होऊ शकतात, जे शरीराला कुठलंही साईड इफेक्ट करत नाही. एक तर शरीराची स्थिती टिकून ठेवण्याकरता, दुसरं म्हणजे जर बिघडलेलं असेल आरोग्य तर ते सुधारवण्यासाठी त्याची गरज आहे. त्यामध्येही हे गोमूत्र खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आणि त्याचबरोबर गोमय जर पाहायला गेलो म्हणजे गाईचे शेण, शेणापासून आपण अगरबत्ती बनवू शकतो. मच्छर घालवण्यासाठी कचवा जे म्हणतो, धूप बनवलं तर एक मच्छर जवळ राहत नाही. जे कडुलिंब, त्याबरोबर सीताफळाची पानं किंवा तुळशीची पानं
ही पावडर करून गोमयामध्ये मिक्स करून त्यांची जर कांड्या बनवले आणि पेटवून ठेवले तर एक डास घरात येत नाही आणि त्याचा काहीही साईड इफेक्ट आपल्यावर होत नाही. त्याबरोबर साबण बनवू शकतो आपण गोमयापासून. त्याच्यामध्ये गेरू आणि मुलतानी माती, कडुलिंबाचा रस आणि कापूर, नागरमोथा, रिटा अशा प्रकारची जर तिळाची तेल वगैरे वापरून जर साबण बनवलं तर साबण इतकं सुंदर असते की आपल्याला कधीही घामाचा वास येऊ शकणार नाही. उन्हात किती वेळ उभं जर राहिला तर ऊन लागत नाही, कारण घरासमोर आपण गाईच्या शेणाने सारवलेले त्या सड्यावर उभं राहून बघा, कधी पाय भाजत नाही. याचा अर्थ गाईच्या शेणामध्ये सूर्यकिरणांना परावर्तित करण्याची सामर्थ्य आहे. याकरता जर त्याच्या साबण असेल तर माणसांच्या अंगाला ऊनसुद्धा लागू देत नाही, इतकं त्वचा रक्षण करण्याची काम ते करते. याचबरोबर आपल्या पिकाला पेस्टिसाइड्स म्हणून ह्या गोमय गोमूत्रापासून आपण काही पेस्टिसाइड्स बनवू शकतो. शेताला खत जे कंपोस्ट म्हणतो असेच उचलून टाकले, खत बनवून टाकले तर कंपोस्ट होते. आणि एक बॅरलमध्ये एक 25-30 किलो शेण आणि काय मिळतील तेवढी गोमूत्र आणि 1-2 किलो द्विदळ धान्याची पीठ आणि त्याच्याबरोबर 1 किलोवर गूळ हे घालून एक 5-6 दिवस जर ढवळत राहिलो, त्यातलं मिथेन गॅस निघून जाते आणि शेणात आलेले काय बी बियाणे असतात गवताची तेवढी मरून जातात. आणि ती पाणी जर आपण शेताला पाणी पाजत असताना त्याच्याबरोबर थोडं जर सोडले तर शेताला असं ट्रॉलीवर खत घालायची गरज नाही. आपल्या शेतामध्ये मातीत बॅक्टेरिया वाढवण्याची गरज असते. खत घालतो याचा अर्थ आपण बॅक्टेरिया वाढवतो आणि बॅक्टेरिया प्रचंड प्रमाणात मल्टिप्लिकेशन होतात या जीवामृत प्रक्रियेत. म्हणून गाईचे गोमूत्र आणि गोमय आणि त्याच्याबरोबर इतर गूळ आणि ह्या पदार्थांमुळे त्याचं हे वाढू शकतं. म्हणून जमिनीला आपण हजारो रुपयाची जे रासायनिक खाद घालण्यापेक्षा 200-400 रुपये जे हजारो रुपये 5-10 हजार रुपये तुम्ही ज्याला खर्च करता त्याऐवजी 200-300 रुपये जर खर्च केला तर हजारो रुपयाची काम या गायींच्या मूत्र आणि शेणापासून आपल्या शेतीला मिळते. 1 एकर शेतीसाठी 1 गाय पुरेशी आहे. शेणापासून गोबर गॅस चालवू शकतो. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. आपल्याकडे असलेल्या गायींपासून मिळणाऱ्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्याची कला शेतकऱ्यांनी शिकून घ्यायला हवी. विक्री आणि व्यापार करायलाही शिकायला हवं. ही गाईची दूध आज मार्केटला 50 रुपयाहून 100 रुपयापर्यंत विकली जाते. ज्यांना याची महत्त्व माहिती आहे. आज मुंबईसारख्या शहरात 100 रुपयांनी लिटर गाईचे दूध घ्यायला लोक तयार व्हायला लागलेले आहेत, पण पुरवठा करणारी माणसं नाही आहे. आणि आज गाईचे तूप 1500 ते 2000 रुपये किलो, म्हणजे जवळजवळ 40 ते 50 रुपये लिटर दूध पडतं. आणि ताक विकतो जवळजवळ 50 रुपये लिटरनी. 1 ग्लास ताकाला 10 रुपये आरामात घेतात लोक. आणि 5 ग्लास म्हणजे झाले त्याचा 50 रुपये. आणि याचा व्यापार करायला आमच्या लोकांनी शिकायला पाहिजे. शेतकरी फक्त गाय सांभाळला म्हणून शेतकरी होत नाही, त्याला पुढची सुद्धा ह्या फूड प्रोसेसिंग करायला तो शिकायला पाहिजे. आणि ह्यांना प्रिझर्व करून ठेवायचं कसं, पॅकेटिंग करायचं कसं, मार्केटिंग करायचं कसं, हे सर्व गोष्टी त्याला शिकणे गरजेचे आहे.
जर्सी आणि देशी गाईची तुलना केली तर देशी गाय ही सर्व दृष्टीनं सरस ठरते. जर्सीच्या तुलनेत देशी गाय कमी खर्चिक असते. एकदा खाल्लं की तिचं पोट भरतं. काय आणि किती खावं ते तिला पक्क माहीत असतं. देशी गाई पालन करण्यामध्ये बऱ्याच लोकांना हे गाय तोट्याची आहेत असं वाटते, पण बिलकुल तोट्याची नाही आहे. जर्सी गाय देशी गायचे 4 पटीने खातात आणि जर्सी गायीला जसा विशेष काळजी घेतात, खाद्य घालतात, तसं आमच्या देशी गायीनं घातले. तर ह्या देशी गायीसुद्धा साधी नाही आहे. ह्यासुद्धा दिवसाला 10 लिटर दूध देणारे गायी आहेत. एक जर्सी गायीमध्ये 4 देशी गाय आमची आरामात राहू शकतात आणि तेवढीच उत्पादन हे देतात. एवढंच नाही, याला कमीत कमी दिवसाला एक 15 किलो चारा लागते, 15 लिटर पाणी लागते आणि 15 किलोमध्ये एक अर्धा आपण वाळलं दिले तरी चालते किंवा सगळी वाळलं दिले तरी चालते. ह्याला काय फारसा आग्रह नाही तिचा. देशात देशी गायींच्या अनेक प्रजाती आहेत. वेगवेगळ्या उपयोगांसाठी वेगवेगळ्या प्रजातींचा वापर होऊ शकतो. गायीची प्रकार जवळजवळ तसे 30-32 प्रकारचे आहेत. आमच्या इथे तसं 12-13 प्रकारची गायी आहेत. आता एक तर आमच्या या कोल्हापूर भागात खिलार आणि खडकी नावाची, खिलारमध्ये देशी खिलार, खोशी खिलार, कोशी खिलार, कडकी खिलार, काजळी खिलार असा 4 प्रकारची खिलार आहेत. आपल्या देशी गोवंशामध्ये भरपूर क्रॉसब्रीड्स आहेत, ते मिळतील. त्याच्यानंतर आपल्याच महाराष्ट्रामध्ये नांदेड भागात लाल खिलारी नावाची एक प्रजात आहे आणि लातूर भागात देवणी नावाची एक प्रजात आहे आणि नाशिक भागात डांगी नावाची एक प्रजात आहे. नाशिक खिलार नावाची आणखीन एक प्रजात त्या भागात आहे. कोकणामध्ये कोकण गिड्ड नावाची प्रजात आहे, ज्याची उंची 3 ते 3.25 फूटच असते. आणखीन उत्तर प्रदेशात वगैरे आपण गेला तर गंगा किनार नावाची प्रजात आहे, साहिवाल नावाची प्रजात आहे, गीर नावाची प्रजात आहे, कॉन्क्रीज नावाची प्रजात आहे आणि त्याबरोबर वडियार नावाची एक प्रजात आहे. आणि दक्षिणेकडे गेलात तर आपण हळ्ळीकार नावाची, ही माझ्यासमोर गाय उभं आहे, ही हळ्ळीकार, हिला मैसूर खिलारी म्हणतात, हळ्ळीकारी म्हणतात. आणि त्यानंतर अमृत महल नावाची एक प्रजात आहे. केरळमध्ये जगातला 1 नंबरचा गाय आहे, या सह्याद्रीतल्यात वेचूर नावाची प्रजात आहे. सगळ्यात कमी उंचीचं जगातल्या गाय म्हणजे जी 90 सेंटीमीटर तिची उंची आहे, ते दिवसाला 7 लिटर दूध देते, अशी गाय जगात कुठेही नाही आहे. शेतीवाडीसाठी हलकं वाहनं ओढण्यासाठी ही आपल्या देशी खिलार आहेत. आणि जरासं जड वाहनं कुठली ओढायचं असेल किंवा जड अवजार ओढायचं असेल तर त्याच्याकरता देवणी आहे, लाल कंदार आहे, गीर आहे, खिलार आहेत, सगळ्या प्रजाती चांगल्या आहेत. रिद्धी सिद्धी दासी कामधेनू घरी, असं संत तुकारामांनी म्हटलंय. भगवान कृष्णही गायी चरायला घेऊन जात असत. अशा या गायींचे किती उपयोग आणि किती कथा सांगाव्यात. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यानं किमान एक देशी गाय पाळायलाच हवी. ती गाय शेतकऱ्याला सर्व तऱ्हांनी उपयुक्त ठरेल आणि जगाला प्रदक्षिणा घातल्याचा विलक्षण आनंदही मिळवून देईल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.